पार्थ पवार के जमीनी घोटाले के मामले में कांग्रेस नेत्री और पूर्व मंत्री यशोमती ठाकुर ने गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि यह पूरा मामला मिला जुला कार्यक्रम लगता है। पार्थ पवार उप मुख्यमंत्री अजित पवार के पुत्र हैं, जबकि चैरिटी कमिश्नर मुख्यमंत्री के भाई हैं। उन्होंने सवाल उठाया कि अमेडिया कंपनी में 1% हिस्सेदारी रखने वाले दिग्विजय पाटिल पर FIR होती है, लेकिन 99% हिस्सेदारी रखने वाले पार्थ पवार पर कोई कार्रवाई क्यों नहीं होती। इसके अलावा ठाकुर ने मतदाता सूची में गड़बड़ी को लेकर भी नाराजगी जताई और ग्राम पंचायत स्तर पर मतदाता सूची प्रदर्शित करने की मांग की है। हा सगळा मिलाजुला कार्यक्रम दिसतोय। पार्थ पवार हे अजितदादांचे सुपुत्र आहेत आणि चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहेत। अमेडिया कंपनी 99% शेअर पार्थ पवारांचे आहेत, 1% शेअर दिग्विजयचे आहेत। दिग्विजय पाटील ते पण त्यांचे नातेवाईक आहेत। दिग्विजय पाटीलवर FIR होतो, पार्थ पवारवर FIR होत नाही। आणि खडसेंच्या नावाने बोंबाबोंब ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्यांना राजीनामा द्यावा लागला। मग अजितदादांनी राजीनामा का द्यावा? अजितदादा एका साईडला एका बाजूला शेतकऱ्याला सवय झालेली आहे कर्जमाफी वगैरे मागायची असं बोलतात। इतके असंवेदनशील अजितदादा असतील असं कधी वाटलं नाही। पण आता हे दिसतंय की स्वतः 6-7 कोटीचा गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू ते बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि सरकारी जमीन कितीतरी कोटीची ती कितीतरी कमी पैशांमध्ये ते घेतात। म्हणजे सगळं या भाजपची वॉशिंग मशीनचं काम सगळं आहे। मिलेजुले कार्यक्रम हा आहे। म्हणजे माझं तर मत असं आहे की जेव्हा चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहे आणि ह्या जमिनीमध्ये जेव्हा उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींचा हा मिलाजुला कार्यक्रम आहे। दोघांनीही राजीनामे दिले पाहिजे। इतके घोटाळे जर तुम्ही करतात, तुम्हाला शेतकरी दिसत नाहीत, तुम्हाला काय हालत होते इथं दिसत नाहीये। तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत आणि तुम्ही मात्र पैसे खातायत आणि सरकारमध्ये राहतायत। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर 100% दिलाच पाहिजे। अजितदादाशी संबंध नाही, परंतु ते पुत्र पार्थ पवार प्रकरणात आहे। हो, मग अजितदादांचे पुत्र आहेत ना, पुत्र अजितदादांचेच आहेत ना। संबंध नाही मग स्वतःचा मुलगा काय करतोय हे तुम्हाला लक्ष नाहीये? कशासाठी करायचं हे सगळं? शेतकऱ्यांचे हाल करायचे आणि पुत्राला सगळं माफ करायचं आणि मग FIR मध्ये का नाही? त्यांचा संबंध नाही तर FIR मध्ये पार्थ पवार का? पार्थ पवार राहिलेच पाहिजे ना। म्हणजे कमळ आणि घड्याळ यांचं लग्न झालेलं आहे, एकच आहेत। हे बदमाशी करतायत आणि हे काही राज्य चालवण्यासाठी नाही, पण स्वतःचं कुटुंब आणि स्वतःची मालमत्ता वाढवण्यासाठी हे लोक सत्तेत आहेत।